हॅलो समजा मित्रांनो ग्रोथ पार्टनर्स व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण 6.0 मध्ये बँक स्टेटमेंट एक्सेल फाईल कसं इम्पोर्ट करायचं आहे म्हणून बघू. पहिलं आपण हे व्हर्जन चेक करायला लागते. त्याच्यासाठी आपण हेल्प नेक्स्ट अबाउट तुम्हाला इथं दिसते रिलीज 6.0 बीटा लेटेस्ट हे व्हर्जन आपण डाउनलोड करायचं असते. नेक्स्ट इथं टॅली प्राईम सिल्वर हे पण लोगो 6.0 मध्ये अवेलेबल आहे. आता आपण बँक स्टेटमेंट कसं इम्पोर्ट करायचं बघू. इम्पोर्ट नेक्स्ट बँक स्टेटमेंट मी हे लेजर ऑलरेडी बँकचं क्रिएट केलेलं आहे. नेक्स्ट हे अकाउंट नंबर तर मॅन्डेटरी असते. मी इथं डाउनलोड करून घेतलेला आहे ना पाथ बँक स्टेटमेंटचा मी ऑलरेडी केलेला आहे. हे मी कॉपी करून टॅलीमध्ये पेस्ट करते पाथ. नेक्स्ट एंटर शो मोर रीडिंग बँक स्टेटमेंट फाईल हे इम्पोर्ट व्हायला लागले. इम्पोर्ट झालेलं आहे. नेक्स्ट टोटल एंट्रीज आहे 54. हे आपलं टोटल बँक स्टेटमेंटचा एंट्री असते. आपण हे टॅलीमध्ये इम्पोर्ट करू. न्यू एंट्रीज इम्पोर्ट सक्सेसफुली. ओके. नेक्स्ट तुम्हाला इथं दिसते डिपॉझिट किती आहे आणि विड्रॉ किती आहे म्हणून. आता हे आपण डिपॉझिट आणि विड्रॉ हे टॅलीमध्ये कसं आपण वोचरहून कन्वर्ट करायचं आहे म्हणून बघू. आता हे एक एक्झाम्पल विड्रॉ. आता आपण हे एक सिलेक्ट करायचं असते. सिलेक्ट करून नेक्स्ट F7 क्रिएट वोचर. इथं ऑलरेडी अकाउंट फेच झालेलं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. आपण जस्ट इथं लेजर सिलेक्ट करायचं असते. सिलेक्ट करून आपण ही एंट्री पास करायचं असते. वोचर तर कम्प्लीटेड. नेक्स्ट हे आपण जस्ट मी एक वोचर एंट्री केलेला आहे. आपण मल्टिपल वोचर पण एंट्री करू शकता. ते कसं म्हणजे सिलेक्ट करायचं असते. फर्स्ट सिलेक्ट करून सेम F7. इथं आपण जस्ट कस्टमरचं नाव टाकायचं असते. कस्टमर 3 कस्टमर 1 हे पण कस्टमर 1. ओके. तुम्हाला इथं दोन ऑप्शन दिसते. एक ऑप्शनल वोचर अँड रेग्युलर. आपण हे रेग्युलर करायचं असते. येस. ओके. हे रेग्युलर होऊन कन्वर्ट झालेलं आहे. 27. नेक्स्ट आपण हे कॉमन लेजर पण करू शकता. कॉमन लेजरला सेम पण ऑप्शन असते. सेम ओव्हरऑल सिलेक्ट करायचं असते. किती वोचर एंट्री करायचं आहे. सेम क्रिएट वोचर. तुम्हाला इथं दिसते कॉमन लेजर. तुम्ही इथं जस्ट एक कस्टमरचा नंबर घातले तर एक्झाम्पल कस्टमर 2 एक कस्टमरचा आपण लेजर घातले म्हणजे हे ऑलरेडी समजे एंट्रीमन फेच होते. तुम्ही असं एंट्री पण करू शकता. सेम ह्याच्यामध्ये पण ऑप्शनल अँड रेग्युलर दोन पण ऑप्शन आहे. येस. ओके. हे पण झालेलं आहे. नेक्स्ट आपण याच्यामध्ये अजून एक फ्युचर दिलेलं आहे अप्लाय फिल्टर. अप्लाय फिल्टरमध्ये आता तुम्हाला बँक स्टेटमेंटमध्ये काहीतरी फाईंड करायचं असते. एक्झाम्पल 97 नंबरचं काहीतरी स्टेटमेंट पाहिजे. पण इथं 97 घातलं म्हणजे तुम्ही इथं बघू शकता ते पण ओपन होते. असं तुम्ही अप्लाय फिल्टर पण यूज करू शकता. नेक्स्ट आपण इम्पोर्ट केलेलं कुठं आहेत ते ट्रान्झॅक्शन्स म्हणून बघायला गेटवे ऑफ टॅली. सेम बँकिंग ॲक्टिव्हिटीज स्टेटमेंट ऑफ इंडिया. तुम्हाला इथे दिसते डिपॉझिट अँड विड्रॉ किती अजून पेंडिंग आहेत किती अवेलेबल आहेत म्हणून असं पण तुम्ही यूज करू शकता. नेक्स्ट आपण आता इम्पोर्ट केलेला बँक स्टेटमेंट कसं डिलीट करायचं आहे म्हणून बघू. हेल्प ट्रबल शूटिंग रिसेट बँक स्टेटमेंट डेटा. इथं आपण बँकचं नाव सिलेक्ट करायचं असते. नेक्स्ट रिटर्न रिकन्सिलेशन स्टेटस तुम्हाला पाहिजे म्हणजे येस करा नाहीतर नो. मी येस करते. नेक्स्ट एक्झाम्पल इम्पोर्ट पिरियड कोणचं म्हणजे 15 Jan 27 Jan as is vector. Okay. Resetting of the bank statement data for the selected period is successfully. हे इम्पोर्ट केलेला डेटा पण डिलीट झालेला आहे. तुम्ही असं 6.0 मध्ये हे फ्युचर यूज करून घेऊ शकता. आमचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिसचा नंबर आहे. तुम्ही काहीतरी डाऊट राहील तर ते नंबरला कॉल करा. मी आणि आमचं टीम तुम्हाला सपोर्ट देते. थँक्यू.